पाकिस्तानात युद्धविरामावर चर्चा होणं भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट। ट्रम्प पाकिस्तानचे आभार मानत असतील तर ही भारताला चपराक। संजय राऊतांचा घणाघाती निशाणा, तर राऊत पाकिस्तानचा उदो उदो करतायत। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। जयशंकर यांनी पाकिस्तानचा दलाल राष्ट्र असा उल्लेख केला होता। ट्रम्प यांच्याकडून दलाल राष्ट्रालाच युद्ध थांबवण्याचं श्रेय। एस जयशंकर यांनी राजीनामा द्यावा, राऊतांचा निशाणा, तर राऊत पाकिस्तानची दलाली करण्याचं काम करतायत। बन यांच्याकडून प्रत्युत्तर। इराणसारखा देश अमेरिकेसारख्या महाशक्तीला शरण गेला नाही। अमेरिकेबाबत जगाला असलेली भीती इराणनं मोडून काढली। ट्रम्पसारख्या राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला, संजय राऊतांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांसोबत पार्थ पवार देखील उपस्थित होते। बारामती पोटनिवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, सूत्रांची माहिती। राज्यातील इतर राजकीय आणि संघटनात्मक मुद्द्यांवरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीत देवेंद्र फडणवीसांचा शब्द। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करायला पाहिजे। काँग्रेसनं पोटनिवडणुकीतून माघार घ्यायला हवी होती। काँग्रेस उमेदवारी मागे घेईल अशी मला खात्री। बारामती पोटनिवडणुकीवर राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। अजितदादांच्या मृत्यूचा गुन्हा महाराष्ट्रात का दाखल करत नाहीत, संजय राऊतांचा सवाल। दादांविषयी जी उचकी लागली आहे त्या उचक्यांची नाटकं बंद करा। उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस, किती लोक राहतात ते बघू, राऊतांचं वक्तव्य। बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 53 अर्ज दाखल केलेले अनेक उमेदवार बारामती बाहेरचे। करुणा मुंडेंचाही बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या शेवटची तारीख। अजित पवारांच्या अपघातावर महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाल्यास लगेच उमेदवारी मागे घेईन। बारामतीतले काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंची प्रतिक्रिया। मी लढण्यावर ठाम, मात्र पक्षाचा आदेश मान्य असेल, मोरेंची माहिती। बारामती पोटनिवडणुकीबाबत अद्याप भाजप नेत्यांचा काँग्रेस नेत्यांना फोन नाही, सूत्रांची माहिती। तर बारामती पोटनिवडणूक लढण्यावर काँग्रेस अद्याप ठाम असल्याची सूत्रांची माहिती। पटेलांच्या तिरोडा येथील सभेतील बॅनरवर अजितदादांचा फोटो नाही, विकास लवांडेंची पोस्ट। तर तटकरे पटेलांनी स्वतंत्र असल्याचं दाखवून दिलं। पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसतायत, लवांडेंची टीका। समरजित घाटगे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केलाय। भाजप प्रदेश कार्यालयात समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश संपन्न झालाय। फडणवीसांच्या आदेशानं माझा भाजपत प्रवेश, माझं राजकीय भवितव्य फडणवीसांकडे सोपवलं, समरजित घाटगेंची प्रतिक्रिया। तर पक्ष सोडण्याची पूर्वकल्पना पवारांना दिली होती, घाटगेंचं वक्तव्य। समरजित घाटगे भाजपचेच आहेत, ते फक्त तिकिटासाठी आमच्याकडे आले होते, तिकीट मिळालं, लढले आणि आता परत भाजपवासी झाले। समरजित घाटगेंच्या भाजप प्रवेशावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। पनवेल आणि उरण मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। माजी उपसरपंच अमर म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलाय। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याप्रमाणेच चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी जनता दरबाराला सुरुवात केली आहे। शिवाजी कर्डिले उपसरपंच असल्यापासून जनता दरबार भरवत होते, आता इथून पुढे माझा देखील हाच प्रयत्न असेल, अक्षय कर्डिलेंची प्रतिक्रिया। शर्मिला ठाकरेंच्या हस्ते नवी मुंबई महापालिकेतील मनसे कार्यालयाचं उद्घाटन। पक्षाला अनेक वर्षांनी नवी मुंबई महापालिकेत कक्ष मिळाल्यानं शर्मिला ठाकरेंनी आनंद व्यक्त केलाय। मुंबई आपलीच आहे, मुंबईकरांसाठी जीवाचं रान करा। नगरसेवकांच्या शिबिरात आदित्य ठाकरे यांचं मार्गदर्शन। मुंबईच्या विकासासाठी सदैव तत्पर रहा, आदित्य ठाकरेंचं आवाहन। नागपूर शहरात काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत। विद्यमान अध्यक्ष आमदार विकास ठाकरे पद सोडण्याच्या तयारीत। गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत यांचं नागपूर काँग्रेस अध्यक्षपदी नाव चर्चेत।
भोंदू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची पोलीस कोठडी। भोंदू खरातला आज व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं होतं। दरम्यान तिसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याचा अर्ज कोर्टानं मंजूर केला असून भोंदू खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। भोंदू अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओची ऑनलाईन विक्री सुरू असल्याचा प्रकार। खरातच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयांना विक्री। खरातच्या व्हिडिओ विक्री प्रकरणी सायबर विभागात गुन्हा दाखल। सोशल मीडियाच्या माध्यमातून 15 ते 17 व्हिडिओ विकल्याचं समोर। भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला। आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केलेत। आतापर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी ऊर्जा, पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप। भोंदू खरातच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता, किंमत जवळपास 200 कोटींहून अधिक। कुटुंबियांच्या नावावरही 70 अधिक प्रॉपर्टी तपासात माहिती उघड। ईडीकडे 35 मालमत्तांची कागदपत्र, आर्थिक तपास वेगात सुरू। जितेंद्र आव्हाडांच्या कन्या नताशा आव्हाडांना राष्ट्रवादीकडून जबाबदारी। नताशा आव्हाडांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती। राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे खरातच्या हस्तक अशा उल्लेखाचे निनावी पत्र व्हायरल। सुनेत्रा पवारांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेत धोका असतानाही पत्रात उल्लेख, पुरावा नसताना पत्र व्हायरल करून बदनामी सुरू। प्रज्ञा खोसरेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलमधील जागा लिलाव प्रकरणी उच्चस्तरीय समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समितीचा अहवाल। सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। रायगड जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या खात्यांचा आज अखेर वाटप संपन्न। नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठे बदल होण्याचे संकेत। अर्थ आणि शिक्षण खातं शिंदेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत कोळंबे यांच्याकडे, तर कृषी आणि पशुसंवर्धन खातं भाजपचे वैकुंठ पाटील यांच्याकडे। पुण्याच्या भोरमध्ये ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचं बिगुल वाजलं। निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात। 26 ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या 9 थेट सरपंच आणि 34 सदस्य अशा एकूण 43 पदांसाठी पोटनिवडणूक। छावा संघटनेच्या नानासाहेब जावळेंनी घेतली विखे पाटलांची भेट। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होत नसल्याची पदाधिकाऱ्यांची तक्रार। सांगलीच्या जात पडताळणी कार्यालयाच्या विरोधात भाजपा ओबीसी मार्चचे धरणं आंदोलन। तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। जात पडताळणी कार्यालयाच्या कारभाराची चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी। पुण्यातील लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधात रॅली पोलिसांनी अडवली। सासवडच्या बोबदेव घाटात रॅली पोलिसांनी अडवली आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप मोर्चात सहभागी। नागपुरात भारतीय मजदूर संघाच्या कामगार संघटनांचा मोर्चा। रेल्वे, ऑटो कर्मचारी, अंगणवाडी आणि सफाई कामगार तसंच मिल्क मजदूरांचा मोर्चात सहभाग। नोकरी सुरक्षेची हमी आणि 5 दिवसांचा आठवडा करावा अशा विविध मागण्या। नागपुरात रिक्षा चालकांचं आंदोलन। एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। मध्य पूर्वेतील युद्धाचा ऑटो एलपीजी पुरवठ्यावर परिणाम। एलपीजी गॅस 55 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध करण्याची मागणी। बांद्रातील आरके पाटकर मार्गावर महापालिकेचा भूखंड वादात। संबंधित जागेवर नर्सिंग कॉलेज उभारण्याचा प्रस्ताव असतानाही भूखंड खासगी फाउंडेशनला दिल्याची निविदा काढल्याचा आरोप। मनसेकडून निविदा रद्द करण्याची मागणी। महाराष्ट्रात आता इच्छा मृत्यूपत्राचा पर्याय अधिकृतपणे उपलब्ध। दुर्धर आजारांबाबत उपचार करावेत का, कोणत्या स्तरापर्यंत उपचार करावेत याबाबतचं इच्छापत्र करून ठेवता येणार। शासकीय दस्तावेजात जतन करता येणार। मुंबई महापालिकेच्या आरोग्यविषयक खरेदी जेम पोर्टलद्वारे होणार। महापालिकेच्या रुग्णालयातील खाटांची माहिती दर्शवण्यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड विकसित केला जाणार। महापौर रितू तावडे, आमदार अमित साटम, आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे यांच्या बैठकीत निर्णय। माढ्यातील अंजन गावात पुतळा प्रकरणातील कारवाईला गती। तपासाच्या दृष्टीने सर्व माहिती काढण्यासाठी अंजन गावात फॉरेन्सिक व्हॅन दाखल।
अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना घाट नगर परिषदेत विरोधी पक्षाला कार्यालय नाकारलं। स्वखर्चानं कार्यालय उभारत अजित पवारांच्या पक्षाची गांधीगिरी, सत्ताधारी भाजप विरोधी पक्षांचा आवाज दाबत असल्याचा आरोप। मुंबईतील कांदिवलीमध्ये दुकानावर गुजराती भाषेतील नामफलक, गुजराती भाषेतील नामफलकावर मनसेचा आक्षेप। नामफलक मराठीत करण्यासाठी मनसेकडून निवेदन, 7 दिवसात नामफलक बदलण्याचं दुकानदाराकडून आश्वासन।